नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कांद्याची पात गावाकडील पद्धतीनं. तर ही कांद्याची पात शेतातून आणलेली आहे. कोवळी खूप छान आहे. तर ही नीट करून घेतली, स्वच्छ धुवून अशी चाळणीत नितळायला ठेवली, म्हणजे पाणी असं खाली गळावं, त्याचं पाणी राहून त्याच्यात. आणि नीट करून आता ते एकाला एक असं जोडून हे अशी कट करून घेते मी बारीक अशी. तर पात धुवून नितळूनच कट करायची, नंतर कट करून धुवायची नाही. तर आता मी ही कट करून घेतली आणि इकडं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात तेल गरम केले, त्यात मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकले. जिरे आपले चांगले फुलले की नंतर लसण असा उकळत ओबडधोबड कुटला आणि तो टाकला. आणि लसण टाकला की नंतर जी आपली कांद्याची पात आहे ना, आपण जी कट करून ठेवलेली आहे ती टाकायची त्याच्यात. आणि ही बिना पाण्याचीच पात होती, ह्याला पाणी लागत नाही, नुसत्या तेलातच आपली पात शिजून निघती. जर तुम्हाला पातळ करायची असेल रस्सा तर तुम्ही त्यात पाणी टाकू शकता, पण मला ही सुक्कीच भाजी डब्यासाठी करायची आहे. आणि कवळी पात आहे त्याच्यामुळं खूप छान लागते ही पात, बिना पाण्याची होती, नुसत्या तेलात. आणि आता जर तुम्हाला ही भरपूर दिसत असेल ना, तरी ह्याला वरवरनं असं उष्णता लागली, ती वाफ लागली, ती शिजून ती एकदम कमी होती, थोडीच होती. त्यामुळे मीठ आत्ता सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाही, नंतर मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपली भाजी किती होणार आहे, त्यानुसार मीठ टाकायचं. तर आता मी ह्याला चांगली हलविते. आणि हे आता तुम्ही पाहू शकता जरा कमी झाली आपली पात. आता या स्टेजला आपण याच्यात हळद आणि लाल तिखट टाकूया. आणि मी मुगाची डाळ एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवली होती पाण्यात. मग ती भिजलेली मुगाची डाळ, शेंगदाण्याचं कूट, ते पण मी आता याच्यात टाकते. आणि मीठ पण टाकते आता, कारण चवीनुसार आता किती आपल्याला समजते ना, आता हे आणखीन ह्यापेक्षा आणखीन थोडी कमी होतीच, पण या हिशोबाने मी आता मीठ टाकलेलं आहे. एक आपले पोहे खायच्या चमच्याने एक पाऊण चमचा, अर्धा चमचा छोट्या चमच्यानी, मोठ्या चमच्याने अर्धा चमचा, आणि छोट्या चमच्याने एक पाऊण चमच्याच्या अंदाजानेच मीठ टाकलेलं आहे. आता शेंगदाण्याचं कूट पण टाकते आणि जी भिजत घातलेली आहे ना मुगाची डाळ, ती पण टाकते. तर ही अशी कांद्याची पात गरम गरम कांद्याची पात गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. गावाकडे अशा प्रकारेच केली जाते. जर तुम्हाला माझी कांद्याची पात आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी सबस्क्राईब करा. आणि मी आता हे सगळं टाकल्यास 5 मिनटं झाकण टाकून बारीक गॅसवर ठेवलं. का तर आपली डाळ शिजावी म्हणून थोडं 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवलं. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार आहे. मी गॅस बंद केला आहे आता. तर एक 5 मिनटातच आपण झाली, बिना पाण्याची नुसत्या वाफेवर आपली कांद्याची पात तयार झाली. तर कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट बरोबर. आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल.